आयरवाडी येथील सचगीर संस्थानचे महंत स्वामीनारायण गिरी यांचा सत्कार शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मॅनेजमेंटचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। हा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही संस्थांमधील परस्पर आदराचं दर्शन घडलं। यावेळी स्वामीनारायण गिरी महंत यांच्यासोबत उपस्थित असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला गजानन महाराज भारती, बंडूभाऊ डाढाळे, माधवराव डाढाळे, मोतीरामजी घाटोळ, बाळासाहेब मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या भेटीमुळे दोन्ही संस्थांचे आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य अधिक दृढ होण्यास मदत मिळेल अशी भावना व्यक्त करण्यात आली। जय गजानन। आम्ही आयरवाडीचे महंत श्री नारायणगिरी महाराज व आमचा 7 जणांचा ग्रुप शेगाव देवस्थान येथे गेलो, दर्शन घेतलं। अंतर्ज्ञानी संस्थेचे अध्यक्ष अंतर्ज्ञानी असल्यामुळे आम्हाला त्यांनी ऑफिसमध्ये बोलून सगळी चौकशी चर्चा केली, कार्यक्रमाची माहिती घेतली, पायी दिंडी किती वर्ष झाली येते, कधीपासून येते, ही सगळी कार्याबद्दल माहिती घेतली आणि पुन्हा महाराजाचा आमचा सगळीचा सत्कार केला। शाल शिरफळ देऊन सत्कार केला व आम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। हेच आमचे प्रेम कायम राहावं हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो। आमच्या दिंडीमध्ये 50 ते 60 लोक राहतात। सकाळी काकडा होतोय, भजन होतंय, गजानन महाराजांची आरती झाली की आमचं पुढच्या मार्गास्तव दिंडी निघते। जागोजाग सकाळचा ठेपा, दुपारचा ठेपा, संध्याकाळ मुक्कामाचा ठेपा, अन्नदाते आमचे 10 दिवसाचे ठरलेले आहेत। हाल मुक्काम धर्मजल गजानन महाराजांच्या नामस्मरणामध्ये जय घोष करीत करीत गजानन संस्था म्हणजे गजानन देवस्थान कधी आले हे सुद्धा आम्हाला 10 दिवस फोन करत जातात। भक्तिमय आनंदमय वातावरणामध्ये आम्ही विलीन मंगलमय होऊन जातो। जवळा बुद्रुक येथून पायी दिंडी शेगाव येथे शिमगेच्या दुसऱ्या दिवशी निघतो आम्ही, धुळीच्या दुसऱ्या दिवशी। काय महत्व आहे त्या शेगावला? पायी दिंडीमध्ये म्हणजे गजानन महाराजाच्या देवस्थान पायी दिंडी गेल्याच्या नंतर जशी आपली बॅटरी चार्जिंग होती त्याप्रमाणे आम्हाला एकदा पायी दिंडीमध्ये जाऊन आले की आमचे आपोआप होणारे कामं होतात व गजानन महाराजाचा आशीर्वाद आम्हाला मिळतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।